आजची भटकंती आहे सह्याद्रीतील अशा घाटवाटांची ज्या केवळ ट्रेकिंगसाठी नाहीत तर इतिहासाच्या अनेक आठवणी जपून आहेत. या वाटांवरून चालताना एक प्रश्न कायम पडतो, पूर्वीच्या काळात लोक या अवघड वाटांमधून व्यापार कसा करत असतील. आज आपण अशाच एका ऐतिहासिक आणि थरारक घाटवाटेचा अनुभव घेणार आहोत. आजचा ट्रेकिंगचा रूट हा असा असणार आहे: सांडशी, बहिरी घाट, लगीनमाळ, पायमोडी घाट, कोकणकडा, कोंडेश्वर पठार, कोंडेश्वर मंदिर, लोभीचा दार, लोभी पठार, वाळवंटवाडी, उदयवाडी, राजमाची बाल्ले किल्ला, देवीचा दगड आणि सालपेगाव. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी अमित पवार आज पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी. आजची आपली भटकंती ही घाटवाटांची असणार आहे. सो याच्यामध्ये आम्ही सांडशीवरून आमची भटकंती चालू करणार आहे आणि घाटवाटांची भटकंती करत आम्ही जाणार आहोत श्रीवर्धन किल्ल्यावरती आणि मनोरंजन किल्ल्यावरती. सो ही आमची भटकंती खूप थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस असणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. सो चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा भटकंतीची. चलो. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व ट्रेकर्स मंडळी कर्जत स्टेशनवर भेटलो आणि तेथून टॅक्सीने सांडशी गावाच्या दिशेने निघालो. सांडशी हे ढाकबैरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले गाव असून इथूनच आमच्या ट्रेकची सुरुवात होणार आहे. गावात पोहोचल्यावर फ्रेश होऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली. या संपूर्ण ट्रेकचं नियोजन आमचा मित्र अक्षयने केलं होतं. प्लॅनिंगच्या बाबतीत त्याच्यावर कायमच विश्वास असतो आणि यावेळेस त्याची तयारी 100% होती. आज आपण ज्या घाटवाटेने जाणार आहोत त्यापूर्वी कोकण आणि देश यांना जोडणाऱ्या महत्वाच्या व्यापारी मार्गांपैकी एक होत्या. या वाटांमधून व्यापारी, प्रवासी, गुरेढोरे आणि सैन्याची ये-जा होत असे. आज या वाटा ट्रेकर्ससाठी साहसाचा अनुभव देतात. पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असल्यामुळे वाटेत ठिकठिकाणी खेकड्यांची लगबग सुरू होती. जणू काही संपूर्ण जंगलात खेकडा फेस्टिवल भरल्याचा भास होत होता. आजच्या ट्रेकसाठी आमच्यासोबत गाईड म्हणून सौरभ होता. घाटवाटांचा त्याचा अफाट अभ्यास, त्यासोबतच तो सर्पमित्र असून रॅपलिंग आणि रॉक क्लाइम्बिंगचा अनुभवी प्रशिक्षक आहे. त्यामुळे आज फक्त ट्रेक नाही तर खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळणार होत्या. ट्रेक करताना सौरभ आम्हाला रात्रीच्या ट्रेकमध्ये घ्यायची काळजी, जंगलातील सुरक्षितता, तसेच या परिसरातील लपलेले धबधबे आणि घाटवाटांचा इतिहास सांगत होता. त्यामुळे चढाईचा थकवा फारसा जाणवत नव्हता. त्याला हिडन वॉटरफॉल पण बोलतात. बघण्यासारखं म्हणजे बाप एक नंबर. डेक्कन ग्राउंड गेको नहीं सेम ये जो है ये हर एक सह्याद्री में हर एक लैटिट्यूड में मिलनी जाती है. ये भी कभी पश्चिम घाट में सबसे ज़्यादा मिळते. हिला जर पकडली तर कुठल्या भक्षकाने वगैरे पकडली तर ही पण शेपूट तोडून पळते. पुढे गेल्यानंतर करवंदाच्या जाळ्या आहेत, मग त्यातून थोडंसं वाकून चालायचं. ठीक आहे, आजूबाजूला जर असं लक्ष ठेवा की वरती साप बीप असं काय काय ते पण बघा. आणि तिथून थोडं पुढे गेलं की आपल्याला सरळ पायमार्ग रस्ता चांगला आहे. ठीक आहे, फक्त इथून थोडंसं जाताना जरा जपून. आता सुरू झाली ती खरी परीक्षा, बहिरी घाटाची चढाई. जवळपास 80 डिग्री उताराची ही चढाई शरीराचा आणि मनाचा दोन्हीचा कस पाहणारी होती. प्रत्येक पाऊल टाकताना दमछाक होत होती, पण समोर दिसणारे सह्याद्रीचे निसर्गरम्य दृश्य पुन्हा नव्या जोमाने पुढे चालायला प्रेरणा देत होते. त्यानंतर आमची वाटचाल सुरू झाली ती लगीनमाळ आणि पायमोडी घाटाच्या दिशेने. सो फायनली आपण कोंडेश्वर मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहे. हे बघा, इथे बोर्ड आहे आणि ते तिथे मंदिर आहे. जवळपास 4.5 तासाची पायपीट करून आम्ही आता येऊन पोचलोय ते कोंडेश्वर मंदिराजवळ. सो इथे आता आम्ही एक 2-3 तास रेस्ट करू आणि त्याच्यानंतर मग पहाटे उठून नाश्ता वगैरे सगळं फ्रेश होऊन आम्ही परत राजमाशीच्या दिशेने निघू. चलो. सकाळी 5 वाजलेत आणि आमचा मास्टर शेफ अक्षय याने खीर बनवले. झोपायला दिलं नाही, खीर बनवलं मस्तपैकी खायला. झोपलेला नाही, बिलकुल नाही झोपला. आल्यापासून हे सगळं बनवतो तो.
आता मस्तपैकी ताव मारतो ह्याच्यावरती. चांगले ते पण सांग. खाल्लीच नाही ना? दाखव तुला. याने खाल्ली आहे. याच्याकडून फीडबॅक घ्या. हा यम्मी. बाकीचे कसे झाले योगेश भाई? वो भी खा रहे. चला आता मस्तपैकी जरा खीर खाऊया हाडोकी खीर आणि एकदम तरतरीत होऊया. योगेश भाई पण आपले खीर एकदम ताव मारतात जोरात. योगेश भाई कशी आहे खीर? सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित अतिशय प्राचीन मंदिर आहे. हेमाडपंथी दगडी स्थापत्य शैलीत बांधलेलं हे मंदिर जवळपास 1000 वर्षांहून अधिक जुनं असल्याचं मानलं जातं. चारही बाजूनी घनदाट जंगल, हिरव्यागार डोंगर रांगा आणि पावसाळ्यात कोसळणारा सुंदर धबधबा या मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर घालतात. महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पहाटे सकाळी 4 वाजता आम्ही सगळे येऊन पोचलो ते कोंडेश्वर मंदिराजवळ. आणि हे बाजूला बघाल तर हे कोंडेश्वर मंदिर आहे आणि कोंडेश्वर मंदिराच्या बाजूलाच ते खूप सुंदर अशी शंकर महादेवाची मूर्ती आहे. ही बघू शकता माझ्या मागे. स्वतः आम्ही सगळे फ्रेश झालो आहे, नाश्ता वगैरे केला आहे आणि आता सगळे रेडी झाले की आम्ही आता इथून निघणार आहे ते राजमाचीच्या दिशेने. सो चला. कोंडेश्वर मंदिरापासून हा ढाकचा किल्ला समोर दिसतो आणि त्याच्या बाजूला हे आहे हे वाघाचा पठार. महादेवाचे दर्शन घेऊन आणि थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या भटकंतीच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता आमचं पुढचं लक्ष होतं ते राजमाची किल्ला. हे माझ्या मागे आहे ते कोंडेश्वर मंदिर. आता आम्ही कोंडेश्वर मंदिरापासून निघालोय ते राजमाचीच्या दिशेने. आजचा आमचा म्हणजे हा ट्रेक आहे. ट्रेकचा रूट हा आमचा असा आहे, आम्ही काल सुरुवात केली होती सांडशी गावातून. कर्जतला आम्ही सगळे उतरलो आणि कर्जतपासून टॅक्सीने सांडशी गावात पोहोचलो आणि सांडशी गावातून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. सो जवळजवळ 4 तास आम्ही स्टीप चढाई करत होतो आणि ती चढाई करून झाल्यानंतर आम्ही येऊन इथे पोचलो त्या कोंडेश्वर मंदिराजवळ. खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. कंटिन्युअस स्टीप पॅचेस होते ते पण 4 तासासाठी. आणि आजचं वेदर पण खूप भारी आहे. हे बघा, फक्त 2 मिनिटापूर्वी इथून दिसणारं दृश्य आणि आता दिसणारं दृश्य, सह्याद्रीचं हवामान किती क्षणात बदलतं याचा हा जिवंत अनुभव. एका क्षणी दूरवरचे डोंगर स्पष्ट दिसत होते आणि दुसऱ्या क्षणी संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत हरवून गेला. बघा, आपल्याला ही दरी पार करून ही दरी आहे, ही पार करून आपल्याला पलीकडच्या डोंगरावर जायचं आहे. ही आपली जी ट्रेकर्स मंडळी आहेत ती पुढे गेलेत. पावसाळ्यातलं सह्याद्रीचं हे रूप खरंच शब्दांच्या पलीकडचं असतं. चारही बाजूंनी पसरलेल्या हिरव्यागार पर्वतरांगा, ढगांशी लपंडाव खेळणारी शिखरं आणि मधूनच वाहणारा गार वारा प्रत्येक क्षण स्वर्गात फिरत असल्याचा अनुभव देत होता. आत्ताचा जो पॅच आम्हाला लागलाय, जो टप्पा, तो पूर्ण डेन्स फॉरेस्टमधून जातो. खूप भारी वाटते इथे, असं थंड वाटतंय. आणि आजूबाजूला बघा पूर्ण हिरवळ, एक नंबर. हे बघा, आता आम्ही अर्ध्यात येऊन पोचलोय. आता आपल्याला जायचं आहे त्या तिथे किल्ल्यावर. तो श्रीवर्धन आहे ना, त्याच्या मागचा आहे तो मनोरंजन किल्ला. सो आत्ता जवळपास 2.5 तास झाले चालून आम्हाला. आता तसं अर्ध्यामध्ये येऊन पोचलोय. अजून खूप मोठा टप्पा पार करायचा आहे.
राजमाचीकडे जाताना हे वाटेतच एक गणपती मारुतीचं मंदिर लागतं. सो आता त्याचं आम्ही दर्शन घेतलं आहे आणि इथून पुढे आता निघालो आहे ते राजमाचीच्या दिशेने. चला. राजमाचीच्या दिशेने जाताना ट्रेल खूप चांगला आहे. इव्हन 4 व्हीलर पण इथपर्यंत येईल. अगदी राजमाचीच्या बेस विलेजपर्यंत 4 व्हीलर जाते. हा माझ्या मागे बघू शकता कसा आहे. चांगला आहे, रस्ता आहे चांगला प्रॉपर. पण आम्ही आलो आहे ते कोंडेश्वर मंदिरापासून घाटवाटा करत. खूप एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता आमचा. गणपती मंदिरापासून थोडं पुढे आल्यानंतर आम्ही विश्रांतीसाठी थांबलो. इथून सह्याद्रीचं अप्रतिम विहंगमय दृश्य पाहायला मिळत होतं. दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, ढगांमध्ये हरवलेले कडे आणि निसर्गाने उधळलेला हिरवागार रंग, या सगळ्यामुळे प्रवासाचा थकवा कुठच्या पुढे नाहीसा झाला. आता पुढे सुरू होणार होती ती राजमाची किल्ल्याची चढाई आणि या भटकंतीतील आणखी काही रोमांचक अनुभव. आम्ही सगळे ऑलमोस्ट येऊन पोहोचलोय ते राजमाचीच्या जवळ. आणि राजमाचीच्या इथे आहे हा श्रीवर्धन किल्ला आणि हा समोर आहे हा मनोरंजन किल्ला. तो मागे आहे तो. आता आपण पहिल्यांदा जाणार आहोत ते श्रीवर्धन किल्ल्यावरती आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आहे ते मनोरंजन किल्ल्यावरती. चलो. किल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन या दोघांकडे जाणारा हा ट्रेल आहे. हा बघा. आणि अखेर आम्ही येऊन पोहोचलो सह्याद्रीतील एका ऐतिहासिक दुर्गरत्नाजवळ. तो म्हणजे राजमाची किल्ला. पुण्यापासून सुमारे 80 किलोमीटर आणि लोणावळ्यापासून जवळच वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 833 मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत उभा आहे. राजमाची हा केवळ एक किल्ला नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे 2 बालेकिल्ले आहेत. एक श्रीवर्धन आणि दुसरा मनोरंजन. श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे जात असताना वाटेत एक प्राचीन कोठार पाहायला मिळतं. आज ते भग्नावस्थेत असलं तरी त्याच्या बांधकामावरून ते धान्य किंवा इतर आवश्यक सामग्री साठवण्यासाठी वापरलं जात असावं असा इतिहास अभ्यासकांचा अंदाज आहे. युद्धकाळात किल्ल्यावर दीर्घकाळ मुक्काम करणाऱ्या सैनिकांसाठी अन्नधान्याचा साठा अत्यंत महत्त्वाचा असे. त्यामुळे अशा कोठारांची उभारणी ही किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग मानली जात असे. थोडं चालून वरती आल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो ते काळभैरव मंदिरामध्ये. हे मंदिर म्हणजे श्रद्धेचं आणि विश्रांतीचं महत्त्वाचं ठिकाण. श्रीवर्धन आणि मनोरंजन या दोन्ही बालेकिल्ल्यांच्या मधोमध वसलेलं हे प्राचीन दगडी मंदिर आजही आपल्याला ऐतिहासिक वास्तुशैलीची साक्ष देत उभं आहे. मंदिरासमोर उभ्या असलेल्या 3 दीपमाळा आणि लक्ष्मी देवीची सुंदर मूर्ती या परिसराचं सौंदर्य अधिकच खुलवतात. ऑलमोस्ट मधल्या टप्प्यात येऊन पोहोचलोय आणि आता आपण पहिलं निघालोय ते श्रीवर्धन किल्ल्यावरती आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मनोरंजन किल्ल्यावरती. बघा श्रीवर्धन किल्ल्याकडे जाणारा हा पायरी मार्ग कसा आहे बघा. फायनली आपण श्रीवर्धन किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ येऊन पोहोचलेलो आहे. हा बघा हा मुख्य दरवाजा आहे किल्ल्याचा आणि आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि तेच आहे जे खाली आपण आता मंदिर पाहिलं त्या मंदिरापासून आपण इकडे गडाच्या दिशेने चालत आलो. आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. चला. दरवाजाची कमान आजही बऱ्यापैकी सुस्थितीत असून त्याची भक्कम रचना त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्यकलेची साक्ष देते. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पहारेकरांच्या देवड्या आजही पाहायला मिळतात. याच ठिकाणी पहारेकरी किल्ल्यात येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवत असत आणि किल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असत. इतिहासाच्या या साक्षीदारातून आत प्रवेश करताच राजमाचीच्या गौरवशाली भूतकाळाची जाणीव प्रत्येक पावलागणिक होत राहते.
किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे आपल्याला पहिल्यांदा एक लागतं ते मोठं पाण्याचं टाकं. 2 पाण्याची टाकं आहेत, एक त्या साईडला आहे आणि ह्या साईडला एक आहे. तो येथील पाण्याची अवस्था म्हणजे हे दूषित आहे पाणी. त्या साईडचं पाणी इथे दिसत नाही एवढं, पण त्या पलीकडच्या टाकीमध्ये पण पाणी आहे. पाण्याच्या टाकीपासून थोडं चालत वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक धान्याचं कोठार पाहायला मिळतं. हे बघा धान्याचं कोठार. प्रशस्त आहे ते धान्याचं कोठार. ही समोर पाहाल तर ही किल्ल्याची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. ही बघा. आणि ह्या किल्ल्यावरून दिसणारा खालचा सुंदर परिसर. गडाच्या खालच्या बाजूला तिथे पण एक आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. ही बघा ही पूर्ण गडाची तटबंदी ही खालच्या बाजूला पाहायला मिळते. किल्ल्याच्या गडमाथ्यावर हे अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. तिथील पाणी हे क्लीन दिसतंय आणि पिण्यायोग्य आहे हे पाणी. हे बघा हे पाणी किती क्लीन आहे. चला आता वरती जाऊन बघूया काय आहे. इथे एक वास्तू पाहायला मिळते. त्या वास्तूमध्ये आतमध्ये शंकर महादेवाची पिंड पाहायला मिळते. ही बघा. सो इथे पण अजून वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. हे बघा. इथून सांडशीला चालू केलं. सांडशीतून इथून ह्या मांजर सुभा दिसतोय ना, या मांजर सुभ्याच्या मधल्या गळीत घुसलो. मग तो तिकडं पठार दिसतो ना अख्खा वरचा, त्या वरच्या पठाराच्या मधल्या लाईनला आलो वरती. म्हणजे खालती हा सरळ पट्टा संपला की तिथे एक कोकण काढा टेप दिसतोय. तुम्हाला समजणार नाही तो टेप, पण तिथे एक टेप आहे. त्या टेपाला तिथं पायमुडी. त्या पायमुडीने आपण वरती आलो. वरती लोबीला आलो. लोबीवरून असा करत 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 हा पूर्ण हे लोबीचा पूर्ण 2 प्लॅटो आपण ट्रॅव्हल्स मारले. म्हणजे त्याला आपण काय बोलायला गेलं तर व्हॅली पास, माउंटेन टू माउंटेन पासिंग केली. रेंज पास केल्या. त्या रेंज पास करून आपण इथं वळवंटला आलो या साईडला. म्हणजे या वळवंटवरून आपण चालत 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 हे इथून हा जो आता इथं कच्चा रोड आला ना, या कच्चा रोड जिथं ते उत्खनन झालेलं आहे त्या कच्च्या रोडला आलो. मग या कच्च्या रोड मधून मग आपण असं करत 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 इथून असं करत. इतिहासकारांच्या मते या किल्ल्याची सुरुवात सातवाहन काळात झाली. त्या काळी कोकणातील कल्याण आणि नालासोपारा या प्राचीन व्यापारी बंदरांना देशाशी जोडणाऱ्या बोरघाट मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. याच कारणामुळे राजमाचीला पूर्वी कोकणचा दरवाजा असेही संबोधले जात असे. या मार्गावरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जकात वसूल केली जात असे आणि संपूर्ण व्यापारी हालचालींवर या किल्ल्यातून लक्ष ठेवले जात होते. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाची स्वराज्यात सामील केला. त्यानंतर किल्ल्याची दुरुस्ती करून त्याला अधिक भक्कम करण्यात आले. पुढे काही काळ तो मोगलांच्या ताब्यात गेला, पण 18व्या शतकात पेशव्यांनी पुन्हा हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात समाविष्ट केला. इथे वरती आपल्याला हा भगवा ध्वजस्तंभ पाहायला मिळतो. कालांतराने हा भगवा ध्वज आता जीर्ण झालेला आहे आणि त्याच्या बाजूलाच हा इथे हा बुरुज आहे जिथून आता आपण ड्रोन फ्लाय केला. सो चला आता हा बुरुज आणि ध्वजस्तंभ एक्सप्लोर करून आता आपण बघूया अजून गडावरती काय काय आहे. हे गडावरचे वास्तूंचे अवशेष देखील आपण पाहिले. आत्ता आपण ज्या बुरुजावरती गेलो होतो तो गडाच्या अगदी मध्यभागी आहे तो ध्वजस्तंभ आणि तो बुरुज. त्या बुरुजापासून आता आपण ह्या गडाच्या एका टोकाला आलेलो आहोत. सो इकडे येताना इथेच एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं.
आता तुम्हाला दाखवतो ते पाण्याचं टाकं कसं आहे ते, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढे असलेल्या बुरुजावर जाणार आहोत. हे बघा, हे पाण्याचं टाकं हे असं आहे. यातील पाणी देखील खराब आहे आणि ऑलमोस्ट आटलेलं आहे पाणी. यातील पाणी हे पिण्यायोग्य नाही आहे. जे तुम्हाला मगाशी वरती दाखवलं त्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. या पाण्याच्या टाकीपासून सरळ पुढे आल्यानंतर हा एक बुरुज पाहायला मिळतो. हा बघा माझ्या मागे आहे. So, त्या किल्ल्याच्या त्या एंडला अजून एक बुरुज आहे, तिथे आपण जाऊया आता. चला. इथे खाली पण एक दरवाजाची कमानी आहे. ही बघा, ह्याच्यावरतीच हा बुरुज आहे. राजमाचीच्या माथ्यावर उभं राहिल्यावर त्याचं सामरिक महत्त्व सहज लक्षात येतं. एका बाजूला लोहगड, विसापूर, तिकोना आणि तुंग, तर दुसऱ्या बाजूला ढाकबहिरी, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी आणि भीमाशंकरचा परिसर नजरेत भरतो. आज राजमाची हा ट्रेकर्ससाठी स्वर्ग आहे, पण प्रत्येक दगड, प्रत्येक तटबंदी, प्रत्येक वाट आपल्याला स्वराज्याचा आणि सह्याद्रीच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमानास्पद वारसा सांगत राहते. किल्ल्यावर या ठिकाणी आपल्याला चोर दरवाजा पाहायला मिळतो. बाले किल्ल्यावर फिरताना अनेक ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेले चोर दरवाजे आजही पाहायला मिळतात. शत्रूच्या वेढ्यातून गुप्तपणे बाहेर पडण्यासाठी किंवा अचानक हल्ला करण्यासाठी या दरवाजांचा उपयोग केला जात असे. किल्ल्यावर मावळ्यांना लपण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी काही गुप्त जागाही आहेत. सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा अत्यंत हुशारीने उपयोग करून या जागा तयार करण्यात आल्या होत्या. किल्ल्याची रचना पाहताना त्या काळातील युद्धनीती आणि स्थापत्य कलेचं कौशल्य सहज लक्षात येतं. किल्ल्याच्या गडफेरी दरम्यान हे अजून एक मोठं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. येथील पाणी बघा किती क्लीन आहे. हे बघा, तटबंदीच्या बाजूला ही खोल दरी कशी आहे बघा. तटबंदी पण खूप मजबूत आहे या गडाची. अशा प्रकारे राजमाचीची संपूर्ण गडफेरी करत इतिहासातील अनेक आठवणी आणि स्वराज्याचा अभिमान मनात साठवत आम्ही गड उतरायला सुरुवात केली. याचा वापर का व्हायचा आप सगळ्यांनी? आता याला कुठं होल आहे का? आहे होल. लोकांना वाटतं तोफ आहे, ही तोफ नाहीये. जेव्हा महाराजांच्या काळामध्ये शिक्षा पात्र द्यायची शिक्षा, तेव्हा हे शिक्षा दंड देण्यासाठी याला बांधून ठेवायचे. तर मंडळी, अशा प्रकारे आपली घाटवाटांची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण एक्सप्लोअर केला आहे श्रीवर्धन किल्ला आणि अजून पण आपण एक्सप्लोअर करणार होतो तो मनोरंजन किल्ला. बट वेळेच्या अभावी आम्हाला तिकडे आता जाता येत नाही मनोरंजन किल्ल्याकडे, पण आम्ही हा पूर्ण एक्सप्लोअर केला आहे किल्ले श्रीवर्धन. सो खूप भारी किल्ला आहे. तुम्ही पण या आणि नक्की व्हिजिट द्या या किल्ल्याला. सो पुढच्या वेळी आम्ही परत येऊ आणि मनोरंजन किल्ला एक्सप्लोअर करू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय.